रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. सुखाचे सुखाचे कृष्णा वा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी साधनी सुख झाले व साधनी साधनी तो हा विठ्ठल भैरवा तो हा विठ्ठल भैरवा तो हा विठ्ठल भैरवा तो हा माधव बरवा बरवा हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 पर कुमार देवी बर देवी बर पर कुमार देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण टाळ 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 हा पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने पाऊले
धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल बाळ सार्थक केला त्याने बाळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल बाळ सार्थक केला कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वथा निरदंभ सर्वथा बाळ सार्थक केला त्याने बाळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल बाळ सार्थक केला त्याने बाळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी केला निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे नित्य समाधी हरीच्या नामे नित्य समाधी हरीच्या नामे नित्य समाधी हरीच्या नामे बाळ सार्थक केला त्याने बाळ सार्थक केला त्याने नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे बाळ सार्थक केला बाळ सार्थक केला हरिना विठ्ठल धरिला मनी विठ्ठल बाळ सार्थक केला त्याने बाळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल बाळ सार्थक केला काळ सार्थक श्री हरिभक्त परायण उद्धव महाराज शिंदे आवलगाव त्यांना साथ करतील पडेगाव भगवान बाबा दोघांचे नाम बाजे श्रवण
पाहुणे चित्ते समान समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्या पाहुले चित्ते समान पाहुले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला नाम वाचे श्रवण केले नाम वाचे श्रवण वाचे श्रवण वाचे श्रवण पाबुले चित्ते समान पाबुले चित्ते समान समान काळ सार्थक केला जाणे काळ सार्थक केला पाहुले चित्ते समान पाहुले चित्ते समान समान काळ सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे धरिला मनी विठ्ठल 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 धरिला धरिला धरिला
वर हात करून टाळी आणि मुखारे नाम विठ्ठल विठ्ठल
राम राम नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीचा देव दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मंगल भवन मंगल हारी द्रवभूसु दशरथ जेर बिहारी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत माझे कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी नाम वाचे श्रवणे कीर्ती पावने चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल विठाला 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 वर हात करून टाळी हा आवाज कमी कर जरा थाप टाक थाप नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल पवन प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे. ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचे पट्ट शिष्य असणारे आणि वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत संत शिरोमणी निळोबराय महाराजांची दिव्य अक्षर कीर्तन करीता. विठ्ठला विठ्ठला. अभंग श्रीमंत श्री निळोबराय महाराजांचा आहे. आणि या जीवसृष्टीमध्ये जगत कल्याणाकरता उतरलेले असताना महाराज त्या महात्म्यांचं वर्णन करतात ज्यांनी काळ सार्थक केला. अखंड भगवंताचं वाचन नाम घेतलं. नाम वाचे भगवंताची कीर्ती श्रवण केली. श्रवण कीर्ती आणि भीमा आणि चंद्रभागेच्या तीरावर जो पांडुरंग उभा आहे त्याची पावलं चित्तात साठवली. हे झालं अभंगाचं पहिलं चरण. मग अशा महात्म्यांनी काळ सार्थक केला. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. अंतरात हृदयात भगवंताला स्थान दिलं आणि हृदयाशी कोंडून तो जगाचा बाप धरला. धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्यांनी. त्यांच्या जीवनातला पैलू म्हणजे कीर्तनाचा समारंभ आणि निर्दंबपणे त्यांनी केला. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे. जगाच्या मातीवर अष्टमहासिद्धी आहे. अनिमा महिमा लगिमा प्राप्ती प्राकाशिष्टा वशिता यत्काम. या आठही महासिद्ध्यांना लाजवणारी मोक्षरूपी सिद्धी ती नामानं प्राप्त होते आणि त्यांनी अखंड ते समाधीत आहे, आनंदात आहे. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे. विठ्ठला विठ्ठला. कशा निमित्तानं ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्रित आलेली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. तरी पण वक्त्याचं हे कर्तव्य आहे. ज्यांचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होत आहे ते कैलासवासी हरिभक्तपरायण किसनराव शामराव पाटील मुठाळ परमपूज्य किसनराव बाबा यांचं 5वं पुण्यस्मरण टाळ मृदंगाच्या गजरात या ठिकाणी साजरं होत आहे. जोरात टाळी वाजवा. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव हनुमान भाऊ किसनराव पाटील मुठाळ एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. उत्सव किती मोठा असू द्या, थोडा स्वराचा फक्त आवाज वाढवा. उत्सव किती मोठा असू द्या पण गुणी जनांशिवाय शोभा नाही. हा सगळा फौज पाटा आमच्या भगवान बाबांचा आहे. टाळी वाजवा बाबांकरता. वा. मिलिटरीचा टँक असतो त्याच्यावर लिहिलेलं असतं एक टँक में देश की शान. तसा एक वारकरी मुलगा गावाची शान. वा. परमपूज्य ज्ञानाने वृद्ध असणारे तपाने वृद्ध असणारे परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य भगवान महाराजी सातकर बाबांना वंदन. बाबा खाली बसले असले तरी चाललं असतं. वा. बाबांनी काय मुलं तयार केलेली आहे. काहींची हाडं स्मशानात गेली पण ताल नाही सापडला. बाबा एखाद्याला म्हणावं स्वरात म्हणा ते म्हणतात आम्हाला का शिकू आम्ही 25 वर्ष याच्यात घासलेली. वा. गोड लेकरांकरता जरा टाळी वाजवा बाबा. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून सुद्धा नाद काढण्याकरता तिथं साधनाच लागते. आणि मृदुंग देवता अशी आहे 2 पायाचं कोंबडं आणि 4 पायाचं बकरू देऊन मिळत नाही. त्याला घामाचीच आहुती द्यावी लागते. लावणी मृदुंग श्रुती. वा. काय नाव आहे महाराजांचं? इथलंच का कोणाकडे? बाबांकडे. वा. महाराजांकरता जोरात टाळी वाजवा. वा. आणि आता ज्यांनी गौड सारंग राग गायला बाबा आमचे सासरे बरं का ते. आणि सगळ्यात महत्वाचं लग्नाला माझे 10 ते 11 वर्ष झाले. सासरे बांची जावायची भेट कीर्तनात पहिल्यांदाच आहे. विठ्ठला. परमपूज्य उद्धव महाराज शिंदे आळंदीकर आबा या ठिकाणी आहे. ते सासरे म्हणून त्यांचं कौतुक करत नाही तर भगवान बाबांना माहिती आळंदीत मानाच आहे त्यांना. आबा महाराज गोडसेंचा आळंदीत पाठा 1 नंबर आहे. त्याच्यानंतर उद्धव आबांचा 2रा पाठा आहे. वारकरी अंगानं चालणारे आबांना वंदन. महाराज सुंदर राग गायला तुम्ही. हंसध्वनी सगळे मिक्स केले त्याच्यात बरं का. काय नाव आहे महाराजांचे? किरण महाराज. तुम्हालाही वंदन. भजनी मंडळ इथलंच का? पडेगावकर का? वा. पडेगावकर भजनी मंडळ. वा. इकडं महाराज मंडळी. बाबांचा फेटा पाहिल्यानंतर मारुतराव बाबांचीच आठवण येते. वा. काय सुंदर फेटा आहे. वा. तेजस्वीजी म्हणाय. साऊंड सिस्टीम वाले दादा सुंदर. काय नाव आहे? पडेगावकरच आहे का? टाळी हसा ना थोडे.
गोडच गोड. YouTube वाले दादा माझी माऊली का काय ना माऊली माऊली यूट्यूब चॅनल का माऊली यूट्यूब चॅनल दादांकरता जोरात टाळी वाजवा बा. ही मातीच अद्भुत आहे. ज्या मातीत संत जनाबाई महाराजांना अवतार घेण्याची इच्छा झाली ती गंगाखेडची माती आहे. अद्भुत 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 या मातीतच रग आहे. आणि प्रांगण असा बजरंग बलीचा आहे. संकट मुसके निकट नावे ले जो शरण तुम्हारी संकट मोचन नाम तुम्हारा संकट मोचन नाम तुम्हारा हर संकट पे भारी जय हनुमान संकट मोचन जय हनुमान. हे चिमुकलं राहिलं नाही चिमुकल्याचे आभार. आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी येणं घडलं आमचे पडेगावकर आबाच आहे चंद्रकांत आबा ना तुम्हालाही वंदन. 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. 10:30 पर्यंत सगळे मोकळे करतो. विठाला विठाला वारकरी पंथ तो वारकरी पंथ आहे. काल होता आज आहे. तो स्वर बंदच करून टाका. तो मध्येच वेगळा होतो. बंद करून टाका. तो पक्वा जाऊन कीर्तन करू आपण. विठाला विठाला वारकरी पंथ तो वारकरी पंथ आहे. काल होता आज आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. जगाच्या मातीवर वारकरी परंपरा ही ताट मान करूनच उभी आहे. पायाच भक्कम आहे. माऊलीनं पाया रचला. ज्ञानदेवे पाया माऊलीनं रचला. विस्तार नामदेव महाराजांनी केला. त्या इमारतीचा खांबाची गरज पडली. नाथांनी भागवताचा खांब दिला. घुमटापर्यंत बांधकाम केलं. घुमटापर्यंत बांधकाम केलं. कळसाविना मंदिराला शोभा नाही. वैराग्याच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी कळस चढवला. तुका झाला से कस वा तुका झाला से संत कृपा झाली. त्याची सुरुवातही ते द्रुपद पण तेच म्हटलं जातं. तुका झाला असे कळस भजन करा असा बका असं. वैराग्याच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी कळस चढवला. कळसावर बांधकाम चालत नाही. कळसावर चालती फक्त पताका. आणि रंगारी देवगाव ज्या माऊलीचं माहेर आहे. आणि शिवूर बंगला छत्रपती संभाजीनगर शिवूर बंगला ज्या माऊलीचं सासर आहे त्या संत बहिणाबाई महाराजांनी पातिव्रत्याची पताका त्याच्यावर चढवली. बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. वा अशी संत कृपा झाली. इमारत पळाली. उभारिले देवालया. त्या सुंदर मंदिराचे पुजारी संत निळोबराय महाराज. विठाला त्या काळात जगद्गुरु तुकोबराने विचारलं महाराज लोकांनी विचारलं महाराज पुण्याचा जर संचय करायचा आहे तर काय करावं कोणत्या डोंगरात जावं. महाराज म्हणाले एक काम करा. घेता सज नाची नावे घेता वा 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 वा
सजनाची नावे घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आज 5वा पुण्यस्मरण सोहळा आहे बाबांचा आणि जे निघून गेलेले आहे 5 वर्षापूर्वी ते कट्टर वैष्णव आहे. ज्या महात्म्यांना या परिसराचं वैभव जगाच्या मातीवरचे मराठवाड्याचं चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे ब्रह्मीभूत वैकुंठवासी मोतीराम महाराज आहे. आणि मोतीराम महाराजांची निष्कामतेनं सेवा केली. जगद्गुरु तुकोबरायांची भूमी देहूत जाऊन गात्यावर उपासना केली. ज्ञानेश्वरीचे असंख्य आळंदीत पारायण केले. त्या महात्म्याचं पुण्यस्मरण 5वं आहे. विठाला विठाला हा भारत आहे. इथं मेल्यानंतर सुद्धा अन्न पाणी देण्याची पद्धत आहे. तो हा भारत आहे. हा भारत आहे. इथं मेल्यानंतर सुद्धा पित्र घालण्याची पद्धत आहे. तो हा हिंदुस्थान आहे. मेल्यानंतर सुद्धा 10वे आणि 13वे घालण्याची परंपरा ती हिंदुस्थानाची आहे. भारत तो भारत आहे. भारताची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अमेरिका रशिया जगाला मारण्याकरता शस्त्रे पुरवतात. चीन कोरोना पुरवतो. होता का इकडं कोरोना? नाही त्या यमाशी. चीन कोरोना पुरवतो. पाकिस्तान दहशत पुरवतो. पण माझा भारत देश लस उपलब्ध करून सर्वांना पुरवतो. भारत तो भारत आहे. भारत तो भारत आहे. इथं जनावरांनी भक्ती केली. रामप्रभूंची भक्ती केली. जटायूनं गिधराज जटायूनं रामप्रभूच्या मांडीवर त्यानं देह ठेवला. त्या जटायूचं पिंडदान केलं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींनी. तो हा भारत आहे. भागवतात एक ओवी आहे. पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एका वेळ माता पित्याचा अंतकाळ धर्माची ती वेळा ती पवित्र पर्वणी. 12 वर्षातून एक पर्वणी येते. सूर्य ज्या वेळेला मकर राशीत प्रवेश करतो 12 वर्षातून पर्वणी येते. त्याला कुंभमेळा म्हणतात. कुंभ पर्वणी. सूर्य ज्या वेळेला कन्या राशीत प्रवेश करतो अशी पर्वणी 60 वर्षातून येते. त्याला कपिला षष्ठी म्हणतात. 15 दिवसातून एक पर्वणी येते. जो एकादशी व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी पै माझी. 15 दिवसातून एक पर्वणी एकादशी. दुसरी पर्व काळ द्वादशी. आणि जन्मात एक पर्वणी जिवंतपणे मायबापांची सेवा आणि ते गेल्यानंतर त्यांची उत्तर क्रिया धर्माची ती वेळा ते पवित्र. वा हा भारत आहे. सध्या रेंज लई वाढलेली आहे. 2G 3G 4G 5G 6G 7G 10G किती G येऊ द्या पण माताजी आणि पिताजीच्या पुढे कुठली जी चालणार नाही. बंद किस्मत की कोई ताली नहीं होती. सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. झुक जाए जो माँ बाप के कदमों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. विठाला वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत निळोबराय. निळोबराय महाराजांच्या नंतर कीर्तनाला कोणत्याच संतांचे अभंग घेतले जात नाही. अनिल म्हणेन, सुनील म्हणेन, चंद्रभान म्हणेन, सूर्यभान म्हणेन, निळा म्हणे मी पासून वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. आणि शेवटचे संत निळोबराय. पहिले संत निवृत्तीनाथ आणि नि अक्षर शेवटचे संत निळोबराय महाराज. विठाला विठाला पूर्वजांचा जर उद्धार करायचा असेल तर निवृत्तीनाथ जप केला तरी पूर्वज आपोआप उद्धार होत जातात. निवृत्तीनाथ 3 अक्षरे निवृत्तीनाथ 3 अक्षरे पूर्वज उद्धरती साचार सदा जपकारी निर्धारे पूर्वज उद्धरती वेदशास्त्री हा निर्धार. निवृत्तीनाथ 3 अक्षरे सदा जपकारी निर्धारे पूर्वज उद्धरती साचार वेदशास्त्री हा निर्धार. पूर्वजांचा जर उद्धार करावाचा वाटत असेल ज्ञानदेवी अभ्यास मोठा नामस्मरण मुखा वाटा. पूर्वज गेले वैकुंठा हरी हरी स्मरताचे. विठाला विठाला वैकुंठातून 3दा आले महाराज. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. इसवी सन 1608 साली जन्म आहे.
आणि 1650 साली वैकुंठ गमन आहे. महाराजांच्या जीवनात 3 सोहळे महत्वाचे. पहिला वसंत पंचमीचा, ज्या तिथीला ते अवताराला आले, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला. दुसरी तिथी माघाचा महिना शुद्ध पक्षाची ती दशमी, अनुग्रह झाला. आणि तिसरा सोहळा फाल्गुन वद्य द्वितीयेचा, तुकाराम बीजेचा. वा 42 वर्ष जगले, जगद्गुरु ठरले. 22 वर्ष जगले, जगाची माऊली ठरले. 62 वर्ष जगले, शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबा ठरले. 32 वर्ष जगले, सिंहाच्या जगबड्यात डोकून पाहिलं धर्मवीर ठरले. 50 वर्ष जगले, प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती ठरले. 80 वर्ष जगले, नामदेव महाराज भक्त शिरोमणी ठरले. 42 वर्ष जगले, जगद्गुरु ठरले. 70 वर्ष जगले, संत शिरोमणी निळोबराय ठरले. नाही तर आपल्यासारखे 90 वर्ष जगले, खाऊनच पडून राहिले. त्या जगण्याला काय अर्थ आहे? आपलं जगणं असं असावं, देशाकरता धर्माकरता कामी यावं, असं असावं. 3दा वैकुंठातून आले, एकदा भागीरथी बाई करता आले. आणि 14 टाळकरी तुकोबरायांचे, कानोबराय बोलोबा मोरे, कोंड पाटील, कोंडपंत लोकरे, नावजी माळी, सोनबा ठाकर, शिवबा कासार, गंगाजी मामा, संताजी जगनाडे, महाजी पंत, आबाजी पंत, मालदार पंत, गवर शेटवाणी, मालजी गाडे, उरले सुरले रामेश्वर भट्टशास्त्री सुद्धा. 14 टाळकऱ्यापैकी 13 समाजाचे होते संताजी महाराज जगनाडे. दोघांचं ठरलं होतं. तुकोबरायांना म्हणाले संताजी महाराज, महाराज तुकोबराय म्हणाले होते, संतू तुझ्या आधी जर मी गेलो तर मला मुठमाती तू द्यायची. दोघांचं एकमेकाचं ठरलं. पण इथं मुठमातीचा विषय झाला नाही ना, खांदेकराचाही विषय आला नाही. सरे वैकुंठ गमन झालं. संताजी महाराजांनी ज्यावेळी देह ठेवला, संताजी महाराजांनी देह ठेवला, देवकर म्हणाले, अहो महाराजांचे टाळकरी 14 टाळकऱ्यापैकी हे एक आहे. समाधी देण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत माती टाकल्या गेली, तोंडावर माती पडली का प्रेतच उठून बसायचं. संताजी महाराज उठून बसायचे. गेले खांदेकरी पळून, सगळे बाकीचे पळून गेले. पण तेली समाजाचे संताजी महाराज, त्यांचा मुलगा होता बाळू तेली. त्यानं पाहिलं जर आपण निघून गेलो तर आपल्या पित्याच्या शरीराची विटंबना होईल, हिंस्र पशु शरीर बडून नेतील. दबा धरून बसला रात्रभर. बरोबर 12 वाजता तुकोबरायांचं विमान आलं. मोठ माती दिली संताजी महाराजांना. हा आम्हा झाले येणे एका केलिया कारणे, एका केलिया कारणे, एका केलिया कारणे. दुसऱ्यांदा आले संताजी महाराजांकरता आणि तिसऱ्यांदा आले निळोबराया करता. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, जगत कल्याणाकरता पाऊल महाराज उचलणार. मग अद्भुत स्वरूपाची साधना करणारे महात्मे दृष्टीत पडले आणि महाराज म्हणाले, काळ सार्थक त्यांनी केला. कोणी? अभंगाच्या पहिल्या श्रवण कीर्ती. वा वा वा. श्रवण कीर्ती. वा वा वा.
सुंदर महाराजांकरता टाळी वाजवा. रागाचं नाव पहाडी आहे. पहाडी थोडा थोडा राग मलाही येतो आणि पाठिंबा चांगला आहे मला. महाराज पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून येतो. पण कधी कधी असं घडतं, उभं करायला तेच असतात, पाडायला तेच असतं. पण ते राजकारणात घडतं, संप्रदायात नाही. विठाला विठाला गोड गोड. आणि संगीताबद्दल आदरच पाहिजे. संगीत शब्दातला गी शब्द काढला, माग शिल्लक राहतो शब्द संत. संगीत शब्दातला त काढला, माग शिल्लक राहतो शब्द संगी मित्र. संगीत शब्दातला स काढला, माग शिल्लक राहतं गीत. असा हे संगीत. एकाला विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, रडायलाच लागला होतो. त्याला विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर म्हणतो नाव घेऊ नका तिचं. म्हणलं झालं काय, तुम्ही विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, नाव घेऊ नका तिचं. महिन्याभरापासून मायराला निघून गेली. अरे ती नाही ना संगीता. त्या काळात ज्ञानोबरायांनी चाल मानावीन काय कोणाची छाती. गोड अभंगाच्या पहिल्याच्या नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. जी वाचा भगवंताचं नामचिंतन करत नाही ती वाचा वांज आहे असे नाथबाबा म्हणतात. जेथं उच्चारू नाही हरिनामाचा ते जाणावी वांज वाचा. आणि जी वाचा सतत भगवंताचं नामचिंतन करते ती वाचा पवित्र आहे अशी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. नाथबाबाचा हरिपाठ नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. चिरंजीव पण सुद्धा जबरदस्त आहे. तुकोबरायांचं इथं प्रमाण. जी वाचा सतत भगवंताचं नामचिंतन करते ती वाचा पवित्र आहे असे तुकोबराय म्हणतात. छंद हरीच्या नामाचा शुचिर भूत झाला वाचा. शुचिर भूत झाला वाचा. पाण्यामुळं इकडं तिकडं जरा आवाज बसला जरा. शुचिरभूत सदा वाचा छंद हरीच्या नामाचा. प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. काहींना गाण्याचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे, काहींना दुसऱ्याला येड्यात काढायचा छंद आहे. तो सुद्धा छंदच आहे ना. एक पागलखान्यातून पागल डॉक्टरना फोन करायचा, डॉक्टर कापूस आहे का. डॉक्टर म्हणाले आहे ना. हा म्हणायचा घाला खिशात. आता ते पागलच. डॉक्टर कापूस आहे म्हणाले आहे ना, घाला खिशात. 12पर्यंत 5 फोन झाले त्या पागलचे. डॉक्टर कापूस आहे म्हणाले आहे ना, घाला खिशात. संध्याकाळचे 8 वाजले एका तासाला त्याचे फोन. डॉक्टर कापूस आहे म्हणाले आहे ना, घाला खिशात. आता डॉक्टर वैतागला. जेवायला बसणार डॉक्टर 9 वाजता आणि या पागलचा फोन, डॉक्टर कापूस आहे. डॉक्टर म्हणाले जा संपला. हा म्हणतो खिशातला काढा. दुसऱ्याला येड्यात काढायचा छंद. पागल लोक काय करतील सांगताच येत नाही. एकदा मुंबईतले पागल नागपूरला न्यायचे होते. आता ते पागल न्यायचे कशात, टेम्पोत न्यायचे, रेल्वेत न्यायचे, लक्झरीत न्यायचे, विमानात भरले. आणि जे उलट्या पालट्या उड्या मारायला सुरुवात केली त्या पागलांनी, त्या विमानानं उड्डाण केलं आणि एक एक खिडकीतून डोकून पाहायचा इथं डांबरी कसा दिसत नाही. अरे त्याच्यातला एक काही रामदेव बाबाचे भक्त होते तिथं भस्त्रिका प्राणायाम करायचे. एक तर सरळ गेला त्या पायलटकडं, विमानाच्या ड्रायव्हरकडे, म्हणाला चक्कर दे. तो म्हणाला का टेम्पो आहे काही चक्कर द्यायला. ही काय चक्कर द्यायला टेम्पो आहे. पण मागचे बडबड करत होते, ओरडाआरडी करत होते. त्या पायलटने एक युक्ती केली. म्हणाला बाकीचे सगळे गप करून ये मग तुला चक्कर देतो. 10च मिनिटात गेलं पागल आणि सगळे पागल गप करून आलं. आणि त्या ड्रायव्हरला म्हणतं चल विमानाच्या, चल ते चक्कर आता. तो ड्रायव्हर म्हणाला विमानाचा, पायलट म्हणाला चक्कर देतो पण आधी सांग गप कसे केले. तो म्हणाला काहीच केलं नाही. विमानाचं दार उघडून दिलं. विमानाचं दार उघडून दिलं आणि अख्खे खाली लोटले, सांगितले सुखरूपपणे या. पागला
प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. काहींना गायनाचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे. पण आमच्या वारकऱ्या छंद हरीच्या नामाचा दिन रजनी हाची धंदा, हाच धंदा आहे. प्रत्येकाचा धंदा वेगळा आहे, पण आमचा नामस्मरणाचा धंदा आहे. बा छंद. नामात काय ताकद आहे? जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा. मध्ये नाम ब्रह्मास्त्र जगी महापाप बापुडे मुंगी. नामा पुढे उरावया लागे कस त्यांची अंगी असे ना. म्हणून पहिली साधना नाम वाचे विठ्ठल. आता 5 महिन्यापूर्वी ऐश्वर्य संपन्न कीर्तनातलं ऐश्वर्य संपन्न भजन निघून गेलं. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी बाबा महाराज. काय रामकृष्णारी होती महाराज. त्या स्वर माझे स्वर काय तेवढे लागत नाही. हे ना हा ना हे ना रा हरी जय जय राम कृष्ण. काय सर काय चाली होत्या. पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा बाईयान. हाय विठो देखी येला डोळा बाईयान. हाय वेदले वो मन तयाची गुणी. सतत आजही अमेरिकेत त्यांचीच रामकृष्ण हरी ऐकल्या जाते. वा अमेरिकेत सुद्धा हा नामाचा प्रताप आहे. वाचे ना नाम घेणं पहिली साधना. नाम वाचे. या नामाचा परिणाम जडावर झाला. ज्या दगडावर राम लिहिलं होतं ते दगड तरले. राम नामाधार जिने राम नाम आधार जिने जल में राह बनाते. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. वाह राम नामाचा प्रताप. हे रुद्र हनुमानजी आहे, हे बजरंग बली आहे. 11वा रुद्र बजरंग बली, 11वा महादेवाचा अवतार. रावणानं 10 मस्तक पिंडीवर वाहिली होती. पहिला मस्तक उडवला पिंडीवर, दुसरं पिंडीवर, तिसरं पिंडीवर. अशी 10 मस्तक महादेवाच्या पिंडीवर रावणानं वाहिली होती. तुम्ही म्हणाल एवढं तुम्हाला कसं काय माहित आहे? आम्ही तिथंच होतो. 10 मस्तक वाहिली. भोले बाबा प्रसन्न झाले. म्हणाले तू मागण्याआधी मीच तुला वर देतो. लंका रावणाला म्हणतात 10 मस्तक माझ्या पिंडीवर वाहिली, वरदान तुला. माझे 10 रुद्र तुझं वाकडं करणार नाही. म्हणून 11वा रुद्र यांना घ्यावा लागला भोलेनाथाला. महादेव तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. फक्त देव म्हणून सेवा करता येणार नाही रामाची, म्हणून नीच योनी पत्करली. योनी जन्माला मरकट परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावा कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे विठाला. शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय आहे? चंदनाच्या लाकडात जाळलं म्हणून शेवट गोड झाला असं म्हणता येणार नाही. नातेवाईकांच्या समोर देह ठेवला म्हणून शेवट गोड झाला असं म्हणता येणार नाही. आमचा वारकरी संप्रदाय सांगतो मरताना ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आलं तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. म्हणून जुनी मंडळी नावं चांगली ठेवायची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई काय नावं होती. आताची ती काय नाव आहे का? एका मुलीचं नाव होतं फजिती. अशी आवडती फजिती ती घरातली. नाकातून 2-2 धारा व्हायच्या तरी फजितीची आजी म्हणायची नाही 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 आमच्या फजिती इतकी गावात पोरगी निर्मळ नाही. आणि ती जत्रात हरवली. जत्रा माहिती ना, शिवरात्रीची जत्रेत हरवली ती फजिती. प्रत्येकाला विचारायचे आमची फजिती पाहिली का? एक असं जत्रातून पळत येत होतं, त्याच्या मागं पोलीस लागले होते. त्यानं चोरून उसात गांजा लावला होता आणि पोलिसांनी धरला. पोलीस म्हणाले जत्रेत जर घुसला सापडणार नाही, धरा त्याला. त्याच्या मागं पोलीस लागले आणि फजितीची आजी आडवी आली आणि त्याला विचारते आमची फजिती पाहिली का? तो म्हणाला आमची काय कमी का तुमची पाहायला? नावं चांगली ठेवली पाहिजे. म्हणून संतांची नावं ठेवायची. वा
भगवंताची नावं ठेवायचे का तर मरताना भगवंताचं नाम येईल म्हणून पहिली साधना नामवाचे श्रवण कीर्ती कीर्ती श्रवण करा ज्ञानेश्वरी श्रवण करा भागवत श्रवण करा आमचं भाग्य आहे की ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आमच्या महाराष्ट्रात निर्माण झाला ज्ञानेश्वरीत किती भाषा आहे किती आहे अंग भाषा वंग भाषा कलिंग जय वाजवा टाळ 56 भाषेचा केलाचे गौरव अंग भाषा वंग भाषा कलिंग भाषा कांबोज भाषा काश्मीरी भाषा सौबीर भाषा सौराष्ट्र भाषा मागध भाषा मालव भाषा मायबोली मराठी भाषा 10 नेपाळ भाषा केरळ भाषा चौड भाषा गौड भाषा पांचाळ भाषा मल्लाळ भाषा वड्डे भाषा सिंह भाषा द्रविड भाषा कर्नाटक भाषा 20 मराठ भाषा पानाड भाषा पांडित्य भाषा पुलिंद भाषा आंध्र भाषा कनौज भाषा यावन भाषा जलंद भाषा शलभ भाषा सिंधू भाषा अवंती भाषा कन्नड भाषा हुन भाषा दाशार्य भाषा भोजकोट भाषा गांधार भाषा विदर्भ भाषा बाल्लिक भाषा गज्जर भाषा नवनाथांची बरोबर भाषा 40 काही भाषा कौशल भाषा दम घेऊ का थोडा आवाज जरा बसला माझा काही भाषा कौशल भाषा कुंतल भाषा शूरसेन भाषा टंकन भाषा कोकण भाषा मत्स्य भाषा माद्र भाषा रौंदव भाषा पाराशर्य भाषा 56 झालं तर टाळी द्यायची एक जरी चुकली तरी द्यायची नाही 51वी आहे गुर्जर भाषा 52वी आहे खरज भाषा 53वी आहे भूवक्र भाषा 54वी आहे झल्लक भाषा 55वी आहे प्राज्ञ ज्योतिष भाषा आणि 56वी आहे कराहट भाषा एखादा म्हणाल वारकरी पंथाचे मी हात धरील हात नाही तुला पायच धरावे लागतील विठ्ठला भगवंतानं मंत्रिमंडळ दिलेलं आहे हे मंत्रिमंडळ जोपर्यंत शाबूते श्रवण करून घ्या वा मंत्रिमंडळ कसं आहे हृदय राष्ट्रपती मोठा मेंदू पंतप्रधान लहान मेंदू उपपंतप्रधान फुफ्फुस गृहमंत्री हात अर्थमंत्री जठर अन्न पुरवठा मंत्री पाय दळणवळण मंत्री हाड बांधकाम मंत्री कान पालक मंत्री डोळे शिक्षण मंत्री बाबा डोळे शिक्षण मंत्री जीभ नभोवाणी मंत्री नाक आरोग्य मंत्री उरले सुरले डोक्यावरचं केस जंगल मंत्री हे मंत्रिमंडळ बरंच वाढवता येईल पण हे मंत्रिमंडळ केंद्रातील नसून शरीरातील आहे याच्यातला एकही मंत्री गेला काय परमार्थ करणार आहे ज्यांचे कान गेलेले आहे पालक मंत्री गेला त्यांना विचारायचं कान गेले त्यांना विचारायचं जेवण झालं का ते म्हणतात सकाळीच आंघोळ झालेली अरे कानच ठिकाण्यावर नाही मग हे जब हे सगळं सिद्ध आहे परमार्थ करून घ्या श्रवण वा कीर्तन ऐकणं ही श्रवण भक्ती आहे श्रवणाचे मिसे बैसाई मुनी वा 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 साम्राज्य भुवनी सुखना दे साम्राज्य भुवनी सुखना श्रवणाचे मिसे पैसा ये श्रवणाचे मिसे साम्राज्य
श्रवणाचे विसे बैसामे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हा सुख सोहळा, हा सुख सोहळा तसं स्वर्गात सुद्धा असं खास वातावरण नाही सध्या. काय म्हणतील जसे महाराज जाऊनच आलेले आहे. कोरोनाच्या काळात 2 वर्ष तिथंच होतो. तिथं सर्व आहे पण टाळ नाही. स्वर्गीचे अमरा विजिता देवा, स्वर्गीचे अमरा विचिता दिदी विचिता देवा तुझ्या पर विचिता जन्म आप मृत लोक व्हावा, म्हणा ना पुढं होऊ जीवनमुक्त. वा वा वा. नाही आनंदाशी जोडा वाजवा टाळी जोरात वा. स्वर्गात सगळं आहे पण टाळ नाही, मृदुंग नाही, विनाचा झनत्कार नाही. ते फक्त इथंच आहे. म्हणून ठराविक पक्षाचे कार्यकर्ते एखाद्या गावात असतील किंवा नसतील पण वारकरी पक्षाचे कार्यकर्ते सगळीकडे आहे. असं गाव सांगा जिथं टाळ पकवान नाही, विना नाही. असं गाव सांगा. कदाचित भजनांच्या खोडीमुळे ते बंद पडलेले असतील. टाळ्या बाबा बरोबर ना? कदाचित भजनांच्या खोडी. नो पॉलिटिक्स. महाराज लोकांना त्याच्याशी काय केलं नाही. कदाचित भजनांच्या खोडीमुळे ते बंद पडलेले असतील पण असं गाव सांगा जिथं टाळ आणि पकवाद नाही. गौड परंपरा. आपला पक्ष मोठाच आहे, मोठाच आहे हा. आणि त्याच्यातली त्याच्यात महाराष्ट्र उजवाच आहे. महाराज जेवढे शूरवीर झाले या मातीत, जेवढे संत झाले याच मातीत. महाराष्ट्राची रगच वेगळी आहे. महाराष्ट्राची रगच वेगळी आहे. क्वचित एखादा पोट भरण्याकरता महाराष्ट्रातला क्वचित एखादा बाहेर जातो बाहेरच्या राज्यात, पण सगळ्या राज्यातले महाराष्ट्रात पोट भरण्याकरता येतात. ही महाराष्ट्राची श्रीमंती आहे. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म पवन कधेच, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. महाराष्ट्र उजवाचा आहे. क्वचित एखादा 10:30 पर्यंत सगळे मोकळे करतो. तुमचा काय तळताट नाही घेणार जास्त, काळजी करू नका. हा, क्वचित एखादा पोट भरण्याकरता बाहेरच्या राज्यात जातो आपला, पण सगळ्या राज्यातले महाराष्ट्रात पोट भरण्याकरता येतात. ही महाराष्ट्राची श्रीमंती आहे. तुम्ही पहा ना, आमच्या गाड्या पंक्चर झाल्या, तो हवा भरणारा अण्णाच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात तो अण्णा हवा भरतो. केरळ, तो अण्णा कुठला आहे? केरळचा आहे. इडली सांबार बनवणारा हा कर्नाटकातला आहे. सोसायटीत घरं बांधली, घराची रखवाली करणारा जाटा हरियाणाचा आहे. ट्रक विकत घेतली, ट्रक ड्रायव्हर कुठला आहे? पंजाबचा आहे. बोला सोनियाल, असंच म्हणतो बरं का बाबा. बोला सोनियाल, ससरी अकाल. पाणीपुरी विकणारा कुठला आहे? त्या पुऱ्यात काय टाकतो त्यालाच माहिती. पाणीपुरी विकणारा तो यूपीचा आहे. स्वीट बनवणारा हा राजस्थानचा आहे. या सगळ्यांना विचारलं तुम्ही महाराष्ट्रात का? त्यांचं गोड उत्तर आहे, या मातीवर आमचा विश्वास आहे, कारण ही माती छत्रपतींची आणि शूरावीरांची आणि साधू संतांची आहे. महाराष्ट्राची रगच वेगळी आहे. कणकर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रात जेवढे संत झाले याच मातीत वा. आनंदानं परमार्थ करावा. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. समान पाऊलं कोणाची आहे? महाराज पंढरीचं दैवत अद्भुत आहे, अद्भुतच आहे. विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान. ओजी एका दादा शुरा दादा विटेवर जाचे पाऊले समान, 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 विटेवर जाचे पाऊले समान. कोती एक रानो विटेवर जाते पाऊले समान, विटेवर जाते पाऊले समान. तुझी एक दाता दान सुर, तुझी एक दाता दान सुर. बाबाकडे पाहून हसावं का रडावं हेच कळा ना मला. समपाय करकटी उभा तिरी भिवरेच्या, विटेवरी याची पाऊले समान. वा, वृंदावनातला देव भाव महत्वाचा आहे. तरीही वृंदावनातला देव काय झालं बाबा? हा आबांना का कोण नाव? या इकडे या. वृंदावनातला देव भाव महत्वाचाच आहे. तरी पण वृंदावनातला देव शृंगाराचा भुकेला आहे. द्वारकेतला देव 56 भोगाचा भुकेला आहे. पण महाराष्ट्रातला देव भजनाचा भुकेला आहे. पंढरपुरात सगळ्यांना आनंद आहे, सगळ्यांना. हा, हायसी चंद्र भागा, हायसी भीमती, आयसी चंद्रमा आयसा भीमाती, आयसा विकारा बेला पोट, असा आयसा विकारा असे वारकरी कुठं आहे? अशी भीमा कुठं आहे? अशी भीमा कुठं आहे? अशी चंद्रभागा कुठं आहे? आनंदी आनंदी बाबा. वा बाबा, जरा आवाज बसला माझा, नाही तर आवाज पंचम तोडूनही वर जातो, पण आवाज बसला. हा, आयशी चंद्रभागा, आयशे भीमा तीर. पंढरपुरात सगळ्यांना आनंद आहे. एकदा फॉरेनचं जोडपतीत आलं. कुठलं? अमेरिकेतलं. पंढरपुरातची मजाच वेगळी आहे. यावर्षी पंढरपुरात 18 ते 19 लाख भाविक होते, पण त्याच्यातला एकही उपाशी गेला नाही. हे त्या दैवताची ताकद आहे. दैवत अद्भुतच आहे. एकदा अमेरिकेतलं जोडपतीत आलं. ते लोक परमार्थ करतात, पण आपले लोक त्यांना भोऱ्या कातड्याचे म्हणतात.
आणि ते बोऱ्या रंगाची बाई आली आणि तिनं 80 वर्षाचे म्हातारे वारकरी नाचताना पाहिले. लूप दिलेला ती लागली समाधी. थोडं 80 वर्षाचे म्हातारे वारकरी नाचताना पाहिले आणि ती बाई नुसती म्हणायची वाय वंडरफुल एवढंच म्हणायची. बघ वाय वंडरफुल एवढंच म्हणायची. तिचा पाठलाग मालेवाडीतली मिश्री लावणारी आजी करत होती. म्हातारी म्हणायची पहिली तिला धरून आणा. इथं चंद्रभागेचा घाट भगव्या पताकांना झाकला गेला. ती फॉरेनर बाई म्हणायची वाय वंडरफुल. म्हातारी म्हणायची तिला धरून आणा. महाद्वारात गर्दी घुसताना पाहिली वाय वंडरफुल. म्हातारी म्हणायची पहिली तिला धरा. पाया पडे जन एकमेका. कोणाची जात विचारल्या जात नाही, पंत विचारल्या जात नाही. वाय वंडरफुल पहिली तिला धरा. जगाच्या मातीवर सगळीकडं भगवान शिवजीच्या पुढे नंदी आहे, पण पंढरपुरात मारुतीरायच्या पुढे नंदी आहे. नवलच पाहिलं वाय वंडरफुल. म्हातारी म्हणायची पहिली तिला धरा. एक कार्यकर्ते उठले सप्त्यातले, म्हणाले आजी का बरं धरून आणा. म्हातारी म्हणाली तिला कोणीतरी समजून सांगा हे वंडरफुल नसून हे पंढरपूर आहे. ते तिचा मुकयाशी वाचा बहिरे कानी ऐकत रे. आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तू का म्हणे वृद्ध होती तरणे रे. असा जगाचा बाप समान पावलं करून उभा आहे. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान वर हात करून भजन करा. हा विठोबा रखुमाय चाल म्हणण्याची परंपरा शेवट ना, शेवट भैरवीच ना. मग हा मग नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. महाराज म्हणतात ही त्रिवार साधना ज्याच्या जीवनात घडली काळ सार्थक त्यांनी केला. काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्याने. वा वा दुसऱ्या चनात काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल. काळाचे बरेच प्रकार आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. एक माध्यान्ह काळ, दुसरा अंतकाळ. विठ्ठल काळ संतांनी सार्थक केला. वा माऊलींच्या समागमात महिषी पुत्रानं काळ सार्थक केला. वा माऊली म्हणाले बोल. माऊली म्हणाले बोल. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद बोल. तो महिषी पुत्र शापानं महिषी पुत्र झाला, पण आधी मरुदगण होता, भेडा घोडा आणि मग रेडा झाला. महाविष्णू पृथ्वीचा भार उतरवण्याकरता माऊलीच्या रूपात येतील आणि तुझ्या मुखातून वेद वदवतील. तुझा काळ सार्थक होईल, तुझा शेवट गोड होईल. वा माऊलींच्या समागमात तो महिषी पुत्र आला. रेड्याची समाधी म्हटल्या जात नाही, माऊलीची समाधी म्हटल्या जात. कृपा कटाचे न्यारी रे. कृपा कटाचे न्यारी आपल्या पदरी बैसावी रे. आपल्या पदरी बैसावी
न्याळिले आपल्या पदी बैसविले बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिले वरदान वा माऊलीच्या समागमात आला काळ म्हैशीपुत्राचा सार्थक झाला. आपण आयुष्यभर जनावर पाळून आपल्याला अंदाज कळत नाही. नीचातले नीच प्राणी संतांच्या समागमात उद्धरून गेले काळ त्यांचा सार्थक झाला. हयातभर जनावर पाळून आपल्याला अंदाज कळत नाही. बाबा एकाचं गाढव आजारी पडलं. आता ते गाढव आजारी पडल्यानंतर त्याला गोळ्या कशात द्यायच्या? पिठात द्यायच्या, गुळात द्यायच्या. गाढवाच्या मालकानं 1.5 इंचीचा पियुशीचा पाईप घेतला असा आणि तो पियुशीचा पाईप 1.5 इंचीचा एक टोक गाढवाच्या मुखात आणि मेडिकलमधून गोळ्या आणल्या मधील अशा लोटल्या आणि इकून गाढवाच्या पोटात फुकायची तयारी. रिकामी कुठाने कोणी सांगितलं? गुळात गोळ्या द्यायच्या, पिठात द्यायच्या. 1.5 इंचीचा पियुशीचा पाईप घेतला, एक टोक गाढवाच्या मुखात आणि इकडं मध्ये गोळ्या लोटल्या. फीट बसल्या का पाहत होता. जोपर्यंत इकून मालकानं तोंड लावलेलं नव्हतं गाढव शांत होतं. पण इकून मालकानं तोंड लावणार आणि गाढवाच्या पोटात गोळ्या फुंकणार. मालकानं इकून तोंड लावलं, गाढवानं पाहिलं मालक काय टाळ्यावर राहिलेलं नाही. मालक गाढवाच्या पोटात फुंकणार त्याच्या आधी गाढवानं जी फुंकर मारली, जी फुंकर मारली अख्ख्या गोळ्या मालकाच्याच पोटात गेल्या. वर्षभर दवाखान्यात होतं पण काही उजरलं नाही. मग बिस्किटचे पुढे घेऊन लोक भेटायला, पाटील अंदाज कळाला नाही का? म्हणाले अंदाज कळाला पण गाढव असा दगा फटका करील सांगता येत नाही. अरे आयुष्यभर जनावर पाळून अंदाज करायला नाही. साधू संतांच्या समागमात नीचातले नीचही उद्धरून गेले. काळ सार्थक त्यांचा झाला. वा काळ ही देवाची विभूती आहे. प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे. प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे. काहींचं चालताना मरण आहे, काहींचं बोलताना मरण आहे, काहींचं चहा पिताना मरण आहे. मरण कसं यावं? मरण यावं देशाची भक्ती करत असताना, नाही तर मरण यावं हरीची भक्ती करत असताना. मरण यावं भारत माते की जय म्हणत असताना. काल मावळा जायचा, हर हर महादेव करत दे ठेवायचा. मरण असं यावं, नाही तर प्रत्येक जण मरणार. मरण प्रत्येकाचं ठरलेलंच आहे. ऐकणारे तिथंच जाणार आहे. कुठं? जिथं माणसं जाळतात तिथं. कीर्तनकार म्हणा हा, साऊंड सिस्टीमवाले एखाद्यानं ठरवलं नाही मी जाणार नाही, जावंच लागणार आहे. एकाची मोटरसायकल हरवली आणि वैताकून बसला जिथं माणसं जाळतात तिथं. 3 प्रेत जाळले तरी हाले ना. लोक म्हणाली इथं काय करत होती बसायची? तो म्हणाला माझी मोटरसायकल हरवली. मग शोधा ना, सापडेल ना. तो म्हणाला महिन्याभरापासून शोधतो पण काय सापडे ना. मग इथं कशाला बसले? तो म्हणाला मला माहित आहे ज्यांना गाडी चोरून नेली ना तो एक दिवस इथंच येणार आहे. प्रत्येक जण तिथंच जाणार आहे. भगवंतानं जे आयुष्य दिलं, काळ ही देवाची विभूती आहे. भगवंतानं जे आयुष्य दिलं ते दिवसावर नाही दिलं, श्वासावर दिलेलं आहे. 2000 श्वास एखाद्याला दिले तर 1999व्या श्वासावर सुद्धा काळ उचलत नाही. आणि ठरवलं तर 2001वा श्वास सुद्धा घेऊ देत नाही. हा एखाद्यानं ठरवलं मरायचं आहे आणि काळानं ठरवलं मरू द्यायचं नाही, शक्यच नाही महाराज. एक जण 50 वर्ष असा पडून राहिला, कवडीचं काम केलं नाही. ते माऊलीनं निन्या खुरपण्या करून मुलं शिकवले, एज्युकेटेड केले, सर्व्हिसला लावले. याला सांगितलं काम करा ना. काम म्हटल्यानंतर हा म्हणायचा आत्महत्या करील. कामाचं बोललं तर आत्महत्या करील. एक दिवस ती माऊली म्हणाली करायची ना करा आत्महत्या. समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं. उंच पुलावर चढला, साधनं खालून चाललेले होते. त्याचा समज मरायचा आहे पण काळानं ठरवलं होतं याला मरू द्यायचा नाही. वरून उडी टाकणार, कंटेनर चिरडून मारणार असा याचा समज. वरून यानं मरण्याकरता उडी टाकली पण काळानं ठरवलं होतं याला मरू द्यायचा नाही. एक टोपलं डोक्यावर घेऊन येत होतं युपीतून. ते बुड्डीचे का गुड्डीचे बाल म्हणतात ना, काय म्हणतात ते, गुलाबी गुड्डीचे का बुड्डीचे बाल. आणि ते घेऊन टोपल्यावर येत होतं, डोक्यावर टोपलं. त्याची वरून उडी टाकायची वेळ आणि या टोपल्यावाल्याची पुलाच्या खालून निघायची वेळ एकच झाली. त्याची जशी उडी पडली याच्या टोपल्यात हात खर्चाटला नाही, पाय खर्चाटला नाही, काहीच झालं नाही त्याला. पाहता काय पण जे खालचं होतं ते जागेवर गेलं ना. मग मरायला हा आला होता. हा का गेला? गाठ घालणारा काळा आहे विठाला. म्हणून काळे बे हासी आला खामू. घडी घडी काळ
खाटकाच्या दावणीला बकरं बांधलेले आहे. ते बकरं म्हणतात काय खाटकाचं प्रेम आहे आमच्यावर, काय खाटकाचं प्रेम आहे. गजरा गवत का कोणतं म्हणतात ते, गिन्नी गवताची कुट्टी खाऊ घालतो, ऊसाची कुट्टी खाऊ घालतो, रोशन घासही खाऊ घालतो, सरकी पेंडही खाऊ घालतो. ते बकरं म्हणतात. कुठपर्यंत? जोपर्यंत नंबर आला नाही तोपर्यंत. तसंच आपलाय काळ कसा नेतो, तैसा काळ लोकांनी तर असे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. वा काळ काळ सार्थक कसा करावा, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, नामस्मरणानं काळ सार्थक करावा. वा आणि साधू महात्मे कधीही मरत नसतात, काळ शुद्धी करून दे ठेवतात. आता चालू आहे उत्तरायण. काय चालू आहे? 20 जून पर्यंत उत्तरायण आहे. म्हणून पुरावा ज्ञानेश्वरी काळ शुद्धी करून जर दे ठेवला तर कसं होतं, म्हणून काळ शुद्धी करून जरी दे ठेवी ती तरी ठेवत ठेवी ब्रह्मची होती, यरी अकाली तरी येते संसारा पुरती. संसारी माणसं कधीही मरतात, पण साधू ठरवतो मरायचं केव्हा. काळ शुद्धी करून दे ठेवतात. म्हणून काळ शुद्धी करून जरी दे ठेवी ती तरी ठेवत ठेवी ब्रह्मची होती, यरी अकाली तरी येते संसारा पुरती. वा काळ सार्थक केला आमच्या शूरावीरांनी, काळ सार्थक केला सद्गुरू जोग महाराजांनी. पुण्यात नामदार गोखले म्हणाले होते, पुण्यात जर जोग महाराजांनी दे ठेवला तर केवढी अंतयात्रेला गर्दी होईल. सद्गुरू जोग महाराज म्हणाले त्या गोखल्याला काय माहित आहे, आम्ही आनंदीत दे ठेवणार आहे. विठ्ठला सद्गुरू मोतीराम महाराजांनी काळ सार्थक केला. त्यांनी अशा महात्म्यांनी काळ सार्थक केला. काळ वेगळा कसा काळ येईल सांगता येत नाही. आता कोरोना होता का इकडं, होता ना बाबा? आमच्या तिकडं कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना कळालं कोंबड्यामुळं रोग होतो, लोकांनी कोंबड्या पुरून मारल्या. आणि दुसऱ्या लाटेत आनंदाची बातमी कळाली, त्याच कोंबड्यामुळं रोग जातो, उकरून खाल्ल्या. कसा येईल सांगता येत नाही. आणि या 4 वर्षात मृत्यूची सुद्धा वेळ बदलली. मौत का भी समय बदल गया, न गंगा जल न तुलसी दल, न किसी के कंधे का सहारा, न कोई विश्राम न कोई राम राम, सीधी पेकिंग और सीधा शमशान. जे कोरोनातून जगून वाचून आले समजून घ्यायचं, मारुती रायानं त्यांना बोनस म्हणून आयुष्य दिलेलं आहे. बोनस म्हणून संकल्प करायचा, देशाची धर्माची सेवा करील. वा आणि त्या कोरोनाच्या काळात सगळ्यांनी धर्म सोडला, पण आमच्या वारकऱ्यांनी धर्म सोडला नाही. चोरून का होईना काकडे केले ना बाबा, चोरून का होईना काकडे केले, चोरून का होईना भजन केले. भजन जर रंगात आलं आणि पोलिसाची गाडी आली का हळूच भजनी उठायचा, भोंग्याचं दोन जरा तिकडे फिरव, पोलीस आलेले आहे. हा वारकरी पंथ, तो वारकरी पंथ आहे. नामस्मरणात काळ सारावा चिंतने, एकांत वास करता देवाच्या पूजेने, प्रत्यक्षना तुळशीच्या प्रदक्षिणा, प्रदक्षिणा रे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा प्रदक्षिणा तुळशी
त्यांचं ध्रुपद आहे युक्त आहार नियम इंद्रिय अति परमार्थ नको फार कमी नको. अति को पता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर म्हणा समर्थ. अति भोजने रोग येतो घराला, अति उपवासे कष्ट होती नराला, फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर. युक्ताहार विहार. आमच्या साधू संतांनी ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, काळ सार्थक झाला वा. महात्म्याने गाथा वाचत भागवत वाचत देह ठेवला वा. अंतकाळी ज्याच्या नामाने मुका तुका म्हणे सुका पार नाही वा. काळ सार्थक केला आमच्या शूरावीरांनी. धन्य धन्य शिवाजी शूर. वाजवा बरोबर टाळ. हर हर. त्या आबा माझा स्पेशल विषय पडतो थोडं तुमच्या म्हणून, नाही तर मी घेणार नव्हतो. तुम्ही लय हट्ट धरला 5 मिनिटाचं, नाही तर 10:30 मोकळे म्हणजे मोकळे. एकदा वर हात करून गर्जा करा. छत्रपती शिवाजी महाराज की भीमाशंकर सरपटी धातीर कीर्तकतात. भीमाशंकराच्या जटात नाणे घाटाच्या फुटात वसणार होतो शिवनेरी गड. आणि त्या शिवनेरी गडावर शके 1551 साली शुक्रनाम संवत्सर उत्तरायणात फाल्गुन मध्ये तृतीया शुक्रनाम संवत्सर हस्त नक्षत्र वार होता शुक्रवार, तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. धामधुमीचा काळ होता. 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरणात होत्या. कोणी घुसावं आणि मराठ्यांच्या लिखीबाणींचे सौंदर्य काय अपराध ठरावे का? कोणी हायमारानं घुसावं आणि त्यांची मनगट धरावी. आणि अशा वेळेला एका पतिव्रतेनं नवस केला शिवाई देवीला. गड मोठा देख ना. दहा तिरकीट तक्ता तिरकीट. एकदा टाळी वाजवा पकवा द्या करता वा. गड मोठा देखना भीमाशंकराच्या जटात नाण्या घाटाच्या भटात वसणार होतं शिवनेरी गड. हाती दरवाजातून प्रवेश केल्यानंतर गडाचं पाठराखण करणारी आदिशक्ती शिवाई. आणि शिवाईला नमस केला, हे जगदंबे पुत्ररत्न जर दिला तर तुझं नाव त्याच्याशी जोडील. शिवाईनं प्रसाद दिला म्हणून नाव ठेवलं शिवाजी. धडाडा तोफा वाजती चौघडे निनादी तुतारीच्या आवाजात जन्मला शिवरुद्राचा अवतार. धन्य धन्य शिवाजी शूर. जगायचं राजा करता, मरायचं राजा करता. धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केल जर जर पाजमी पाणी दुष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनात विहाजी. कसे होते मावळे, रंगाला सावळे होते, अंगाला कोवळे होते. कडी कपारीत हात घालायचा. भैरव नाथाच्या नावानं चांगलं, आई भवानीच्या नावानं उदो उदो. कडी कपारीत हात घालायचा आणि हार हार महादेव करत गड चढायचे. कसे जैसे वानर चढून या जाते. आणि एक एक पराक्रम पा. 12 तास खिंड लढवणारे बाजी प्रभू पा. अरे आधी लगीन कोंडण्याचं, नंतर लगीन रायबाचं. अरे हत्तीशी झुंज देणारे येसाची कंक पहा.
आपलं लेकरू गडाच्या पायथ्याला आहे, गडाची दारं बंद आहे. काय मातृत्व आहे. लेकराला भूक लागले का आपोआप मातेच्या स्तनाला धारा लागतात. काय मातृत्व आहे. ती हिरकणी चढत गेली, गड उतरत गेली. महाराजांनी कड्यावर तिला उभं केलं आणि सांगितलं, हिरकणे फक्त एकदा सांग, सडा भयानक तो गड कशी उतरली. ती म्हणाली, महाराज आता तर डोकून पाहिलं तरी जीव धडधडतोय. रात्री महाराज म्हणाले, मग रात्री कशी उतरली. ती हिरकणी म्हणते, माझं बाळ खाली होतं, रात्री उतरली. ती हिरकणी नव्हती, ती एक आई होती. महाराज म्हणाले, उभा राहा बुरुज, उभा राहा बुरुज. तिला वाटलं बुरुजावरून टाकून देतील. महाराज म्हणाले, उभा राहा बुरुज, आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. जोपर्यंत अशा माता या महाराष्ट्राच्या मातीत आहे तोपर्यंत वाकडी नजर टाकण्याची हिंमत कोणाची होणार नाही. मुद्रा मानाचा, मुद्रा मानाचा, शाहिराचा, महाराष्ट्र भूचा सरनाता, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे धन्यवाद. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सरी कोवळे, रंग सावळे, वाहती शिव प्राण शुभका, असा शिव छत्रपती ऐकाल विराजे. माझा राजा रे, माझा राजा रे, माझ्या शिववार छत्रपती शिवाजी महाराज की. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तसा शूरावीरांशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मान. काल मावळा लढत गेला, वीरगतीला प्राप्त झाला, भगव्यात गुंडाळ्या जायचं. आज आमचा शिपाई जातो तिरंग्यात गुंडाळ्या जातं. काळ सार्थक गेला, त्यांनी वारकरी धरीला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरीच्या नामे. झालेली शिबा माऊलीच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर बाबा समारोप करून घेतो, मस्तपैकी भैरवी देतो. समारोप करून घेतो. आधी झालेली शिबा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. आणि जे बाबा निघून गेलेले आहे, 5 वर्ष पूर्ण होत आहेत. भगवंतापेक्षाही मोठी ताकद आपल्या पितरांची आहे. देवापेक्षाही मोठी ताकद पितरांची आहे. अतृप्त पितर दारात बसलेले आहे. 12 वर्ष मारुतीरायला पाणी घातलं, मारुतीराय दारातून आत घुसणार आणि म्हणणार, ते पितर अडवणार, कुठं चालले. तुमच्या मुलानं मला ओल्या पडद्यानं पाणी घातलं 12 वर्ष. पण ते पितर म्हणतील, आम्हाला बिन पाण्याचं मारलं. देवालाही परत पाठवण्याची ताकद पितरांची आहे. आणि हा तर श्रावण बाळाचा भारत आहे महाराज. मेल्यानंतर सुद्धा अन्न पाणी देण्याची पद्धत येतो हिंदुस्थान आहे. अमेरिकेत नाही घातल्या जात पित्र. त्यांना विचारलं पित्र, ते म्हणतात हू इज पित्र. त्यांना कुत्र माहिती पण पित्र माहीत नाही. हे अशी गोड महाराष्ट्राची माती, गोड हिंदुस्थानाची माती. 5वं पुण्यस्मरण बाबांचं साजरं होत आहे. जोरात या परिवाराकरता टाळी वाजवा. हे नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यानी, दरीला म्हणे विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा, काळ सार्थक केला त्यानी, दरीला म्हणे विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरीच्या नामे. काळ सार्थक केला त्यानी, दरीला म्हणे विठ्ठल. बोलिले लेकुरे. जे चांगलं आहे ते गुरुवर्यांची कृपा आहे, जे वाईट आहे ते बुद्धीचा दोष आहे. चांगलं तुम्ही न्या, वाईट मला परत करा. ज्यांना 6 मुलं असतील मला 5वा समजा.
काही म्हणते नी पिढा आणलीच कोणी काय माहिती. 5 मुलं असतील चौथा समजा, 4 मुलं असतील तिसरा समजा, 3 मुलं असतील दुसरा समजा. ज्यांना मुलंच नसेल त्यांनी खुशाल मला दत्तक घ्या. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. भगवान बाबा आणि त्यांचा सगळा परिवार जोरात टाळी वाजवा बाबांकरता. आमचे चंद्रकांत बाबा, त्यामुळे येणं घडलं. महाराजांचं नाव राहिलं ना, महाराजांचं शिवाजी महाराजा. धन्य धन्य शिवाजी शूर झालंच ना. आमचे शिवाजी महाराज, आमचे सासरे आबा या ठिकाणी. महाराज सगळी भैरवी महाराज तुमच्याकडे देतो बरं का, म्हणा भैरवी. धरला माने विठ्ठल 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 धरला माने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Yeah.